मला 3 आहेत, 2 मुलं 1 मुलगी आणि जॉब करतो. तिकडे सांगायचं ना बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि राजेंद्र ठोंबे शिवनगर बिहार इथे राहणारी मी आणि माझं धम्म अभियानाचं हे 9वं वर्ष आहे. दरवर्षी मी जात असते आणि धम्म अभियानात त्याच्यात मला खूप आनंद वाटतो जाण्याचे. तिकडचे दिवस कधी निघून जातात मला अजिबात समजतसुद्धा नाही. त्यांना फोनसुद्धा करावंसं वाटत नाही किंवा त्यांचे फोन आलेले सुद्धा मी घेत नाही. आणि सरांचं प्रवचन ऐकण्यात मला इतका आनंद वाटतो. तेच दिवस मला मिळतात सरांचं प्रवचन ऐकण्याचे. मला खूप आनंद वाटतो. मुलं काय करतात ते सांग ना. काय करते? मला 4 मुलं आहे, 2 मुली 2 मुलं आहे. मोठा मुलगा पोलीसमध्ये आहे, दुसरी मुलगी ती स्टाफ नर्स आहे आणि दुसरी मुलगी ती पोलीसमध्ये आहे. दुसरा मुलगा आहे तो पण इलेक्ट्रिशियन आणि जिम ट्रेनर. लक्षात घ्या, मला माहिती. माझं नाव कमल हरिश्चंद्र जगताप. मी राहते चिखलीमध्ये मेंढरे वस्ती शिवशंकर सोसायटी. आणि मला एक मुलगा 2 मुली आहे. मुलगा आहे सर्व्हिसला गेल्यामध्ये. मी सुनंदा लांडगे. जय भीम सगळ्यांना. सुवर्णा जनार्दन लांडगे असं म्हणा. लांडगे. मला 3 मुलं आणि 2 मुली आहेत. मुलं माझे सिव्हिल इंजिनियर आहेत. स्वतःचा धंदा करते. तिघाचे 3 स्वतः. मुलींचे पण चांगले त्यांच्यापेक्षा. तुमच्याकडे आला होता का? आला होता ना तुमच्याकडं? नाही ना, मी तिथंच म्हणलो ना. परत आला नव्हता का? सांगा ना. आमच्याकडे आला होता. मी 3,000 रुपये दान केलं. सांगा ना. ते सांगायचं. माझं नाव ताई शिंदे. मी आहे वारसून. एक मुलगी आहे ती जॉब करते. मुलगा ना. अच्छा. जय भीम. जय भीम. माझं नाव आहे मीरा भारत. मला पहिल्या वर्षी मला काहीच कळत नव्हतं कसं आहे. ह्या वर्षी मला भरपूर आनंद असं म्हणजे मी करत होते, वाट बघत होते कधी मला असं यायला सांगायला. शांताबाई गाव साळवे राहणार पळशी. गेल्या वर्षापासून येते. मला एकदम आनंद वाटत. मुलं काय करतात? एक मुलगा हॉटेल आहे, एक मुलगा पेंटरचं काम करतो. आणि शाखेचे अध्यक्ष ते सांग ना.
भारतीय बौद्ध सभेचे अध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या विचारांनी ती भारतीय बौद्ध सभा स्थापना झाली. आणि आघाडी असताना गावामध्ये एकटी जयंती करते अशा महिलांना घेऊन काय मला 5 मुली जन्मला काय करतोय मुलगा ड्रायव्हर आहे ना माझं नाव आशा सोपान साळे, राहणार पिंगा, अहमदनगर. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलगा सर्व्हिसला आहे. लहान मुलगी करमाळ्यात दिली, मोठी मुलगी इथंच आहे कुरडगावात. ती शिक्षिका आहे. ती धाकटीचं पार्लरचा धंदा आहे. रमाई महिला मंडळाची कार्यकर्ती म्हणून रमाई महिला मंडळात सीताताई भिंगारगे, डॉक्टर सीताताई भिंगारगे त्यांच्या मागं आम्ही बऱ्याच महिला आहेत आणि सगळ्या मिळून रमाई महिला मंडळाचं काम करतो. मी शारदादास बाबू राहणार पिंगार. शेअर मार्केटमध्ये बस एक स्कूल आहे. माझं नाव सुब्राव खुंगळे. मी 4 वर्षे झालं या अभियानबरोबर येतो. मला अतिशय आनंद होतो आणि 2 मुलं आहेत ते कंपनीमध्ये कामाला आहेत. जय भीम. माझं नाव साधू शंकर कांबळे, मुक्काम पोस्ट केवळे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. पुणे या ठिकाणी मी 35 वर्षे सर्व्हिस केली इरिगेशन डिपार्टमेंटला. आता सध्या जुलै 2013 रिटायर झालो. तेव्हापासून मी सरांबरोबर जमा यामध्ये 10 वर्ष झाला आहे. ठीक आहे. विकास पांडुरंग कदम, राहणार सिंहगड रोड, पानमळा वसत येथे. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 7वीला आहे. मुलगा 7वीला आहे आणि मुलगी माझी 4थीला आहे, पायल कदम. आणि मी रिक्षा चालवतो आणि टेम्परवरीमध्ये कॉर्पोरेशनमध्ये कामाला आहे. आणि इथं कोणाबरोबर आला? आणि मला मीरा मामींनी आपल्या धम्मरथाबद्दल माहिती दिली, त्यांच्यामुळे मी इथे आलो. माझी खूप इच्छा होती नागपूरला यायची. त्यांनी मला सांगितलं, त्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. मुलगा घरी आहे. मूळ गाव माझं मूळ गाव आहे बार्शीच्या पुढे चुंब गाव आहे. इथं कोण कोण आलं तुझ्याबरोबर? मी, मिसेस आणि मुलगी आली आहे. मुलाची परीक्षा 27 तारखेला होती म्हणून त्याला मला घेऊन येतात. सर्वांना जय भीम. माझं पल्लवी विकास कदम. काय पल्लवी विकास कदम माझं नाव आहे. मी मिस्टरांवर आले. आम्हाला मावशी घेऊन आल्यात आणि ही माझी मुलगी आहे. 14 वर्षाचा मुलगा आहे. 7वीला मुलगा आहे आणि 4थीला मुलगी आहे. राहणारे पुणे, जिल्हा पुणे. जय भीम सर्वांना. माझं नाव आता 4थीला माझं नाव देवानंद महादेवराव पाटील. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. मुलगी रिलायन्समध्ये आहे मुंबईला आणि मुलगा येरवड्याला आहे. त्यानं MCA केलं आहे. तो सर्व्हिसला आहे. आणि सुनबाई पण आहे. सुनबाई IT इंजिनियर आहे आणि एक नातूसुद्धा आहे. माझं मूळ गाव घुकुस, तहसील जिल्हा चंद्रपूर, म्हणजे 2nd दीक्षाभूमी समजा. बाबुल सरांसोबत उत्तमराव जगतांच्या माध्यमातून मी कनेक्ट झालो आणि तेव्हापासून मी सक्रिय कार्य करतो. रथाचं काय काम? रथाचं मी जिल्हा पुणे. बोलू नका. मला 3 मुलं आहेत. एक मुलगा 2 मुली. मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं. मुलगा मुलगी डॉक्टर आहे. एक मुलगी फार्मासिस्ट आहे आणि मुलीला 2 मुलं आहेत. मुलाला 2 मुलं आहेत. मी माझे मित्र, कर्मचारी, सहकारी रमेश कदम यांनी मला कल्पना दिली. सॉरी, रमेश कांबळे. त्यांनी मला कल्पना दिली होती आणि बाबूल सरांसोबत मी सहलीला गेलेलो होतो तेव्हा त्यांनी मला कल्पना दिलेली होती याची. त्यामुळे मी आता पहिलीच माझी वेळ इथे यायची. जय
माझं नाव रमेश प्रभाकर कांबळे, मुक्काम पोस्ट चिंचपूर इथे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मी मुंबईमध्ये एअर इंडियामध्ये सर्व्हिसला आहे. आत्ता सध्या 31 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा कामाला जातो आता सध्या, मुलगी 10वीला आहे आणि गृहिणी, बायको घरकाम करते. माझं नाव उत्तम आंदू बनसोडे, राहणार शेळगाव 8, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. शिवाजीनगर कोर्टामध्ये 35 वर्षे सेवा केली. 11 वर्ष झाले, आता मी रिटायर आहे. आता सध्या फक्त आपला रथ जो आहे तो मी गेल्या वर्षी बघण्यासाठी गेलो होतो देवरुखला. ज्यावेळेस मी तो रथ पाहिला तेव्हा बरं वाटलं. यावर्षी पहिलीच वेळ आहे म्हणून मी रथामध्ये सामील झालेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, मला आमच्या पाहुण्यांनी येण्यासाठी आग्रह धरला म्हणून मी येत आहे. त्याच्यापुढे मी येत राहील एवढी ग्वाही. मी दत्तोभाऊ सर्वदे, राहणार साईनाथ नगर, वडगाव शहरी, जिल्हा पुणे. मला दैवत जाधव यांनी प्रेरणा दिली. सरांचं भाषण ऐकून मी रथ पाहायला गेलो. त्याच्यानंतर इकडं परत रथाबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली. मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. सगळे लग्न झाले. मुलगा प्रायव्हेटमध्ये सर्व्हिसला होता. मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस होते, रिटायर झालो. मी हडपसरला राहतो, माजरीला. मला 3 मुलं आहेत. एक मुलगा, 2 मुलं आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं, थोड्या मुलाचं लग्न पण झालं. एक धाकटा आहे, सर्व सर्व्हिसला जॉबला आहे. एकाचं बाकीचं लग्न राहिलेलं आहे. बाकी मी 2016 पासून जे रथासोबत येतोय आणि रथाला जोपर्यंत हातपाय चालतील माझे तोपर्यंत मी रथाला संरक्षक त्या निमित्तानं मी साथ देणार आहे, सरांना साथ देणार आहे. अशी मी जबान पहिल्यापासूनच मी वापरलेली आहे, आता पण वापरतोय. जोपर्यंत हातपाय चालतील माझे तोपर्यंत मी रथाचं संरक्षक करणार. मुलगी माझी जी आहे ती शीख धर्मामध्ये दिलेली आहे, मॅरेज केलेलं आहे. ती साठी चंदीगडला आणि ते येतात मॅनेजर आहे. दुसरा मुलगा माझा इथंच आहे, तो IT कंपनीमध्ये काम करतोय, जॉबला आहे तो पण. आणि सगळ्यात लहान मुलगा आहे तो माझा आयर्लंडला आहे, बाहेरच्या देशात. त्याचं लग्न फक्त आता बाकी आहे. दोघं पुढं कधी मी विलास सखाराम साठे, 40 वर्ष शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर पाठीमागच्या वर्षी मी सेवानिवृत्त झालो. माझं मूळ गाव वासुंदेव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सध्या त्या गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. नोकरीला लागल्यापासून नगर शहरामध्येच माझी सगळी नोकरी होती. बाबुल सर आणि म्हणजे लहानपणाचे मित्र. ज्यावेळेस पहिली मिटिंग या शहरामध्ये झाली, धम्माभियानाची सुरुवात होणार, तेव्हापासून या धम्माभियानाचं जे नगर शहरातलं नियोजन आहे ते माझ्याकडेच असतं आणि 16 वर्षापासून याचं नियोजन करतो. 16 वर्षापासून ही जागा आपल्या मुक्कामासाठी असते. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. माझी एक मुलगी बँकेमध्ये आहे, दुसरी सिनियर आहे. मुलगा ॲनिमेशन झालेलं आहे. माझी मिस्टरसुद्धा शिक्षिका आहे. आणि जसं आपण पाहतो विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या जात असतात आणि ती दिंडीची जबाबदारी तशी एकाच माणसावर असते. तसं म्हटलं का डॉक्टर ताई आणि नगर म्हटलं का साठे सरांकडे किती अडचणी आल्या, काही आल्या, परंतु एक सगळ्यांची सेवा जी आहे म्हणजे धम्मभूमीवरून निघालेले आहेत, दीक्षाभूमीला जाणारे आहेत, अशांची सेवा करण्यात जे समाधान आहे आपण आणि खूप मंडळी या प्रभावामध्ये आले, सूचना केल्या, काही केले, काही परत आले, काही काम करतात. आणि हा जो रथ आहे धर्माचा, हा धर्माचा रथ पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांना त्यासाठी प्रयत्न करायचे, धर्म राबवण्यासाठी प्रयत्न करायचे. आपले सगळे कोल्हापूर वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी आहे. आपले कस्तुरी जी आहे तर हे सुद्धा तेव्हापासून अगदी कंटिन्यू याचं चित्रण आणि फोटोग्राफी जी आहे
की त्यांना मी तेव्हापासून अगदी रायगडे प्रोत्साहन करून नंतर ते बाबा जे आहेत ते बाबा पण आहेत आपल्या काळामध्ये मग आमच्या गावाले नगरवालेच आहेत जोडले गेले आणि अशा पद्धतीने एक धम्माचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. तर म्हणजे आपला आदर्श घेऊन आता परत मुंबईवरून इकडं पुण्याला मुंबई नागपूरला जाण्यासाठी हे आपलं काय आहे यश आहे. म्हणजे काही मंडळी त्यावेळेस सरांना म्हटले होते कारण का तर काही मंडळी येतात आणि आल्याच्या नंतर काहीतरी स्वार्थ असतो. म्हणजे पहिल्या वेळेस आमदार लक्ष्मण माने त्यांनी ती रथ या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. आमदार झाले स्वतःच आणि बाबूल सरांना म्हटलं का असं जर तुम्ही काही करणार असेल तर पहा. परंतु बाबूल सरांनी सांगितलं हे आपल्याला स्वतःलाच निर्माण करायचं शेवटपर्यंत उठायचं आणि म्हणजे खंड न पडता ती प्रक्रिया हयातपणे चालू आहे. कधी कधी कार्यकर्ते म्हणत असतात किंवा सगळं आपल्याला करावं लागतं कसं काय काय अशा चर्चा होत असतात. परंतु ताई कधी कधी आम्हाला खंबीरपणाने सांगत असतात कसं तुम्हाला खूप त्रास होतो. पण त्रास जरी होत असला तर आपली सेवा जी आहे धर्माची सेवा जी आहे या धर्माच्या सेवेचा मला आनंद देतो आणि त्यासाठी या रथाबरोबर मी कायम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी डॉक्टर सीता विठ्ठलराव भिंगारकर राहणार श्रीनगर तालुका जिल्हा अहमदनगर. मी आज 40 वर्ष झाले रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून हे समाजसेवा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी आंबेडकर चळवळ म्हणून याच्यात काम करते आणि बाकीचं मी काही सांगणार नाही कारण मला एकच मुलगा नाही मला भरपूर मुलं आहेत. नाव सांगू शकत नाही आणि सगळेच मुलं फार चांगली आहेत आणि मला यातच खूप मोठं समाधान आहे की इथे प्रत्येकाने 1-2 मुलांची नावं सांगितले. पण मला नगरपासून तर अगदी नागपूरपर्यंत असंख्य मुलं आहेत ती सगळी चांगली त्यांचीच प्रेरणा घेऊन मी हे काम करते आणि अखंडितपणे काम करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन करतो. तुम्ही सर्वांनी आपापला परिचय करून दिला फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते शूट झालेलं आहे शूटिंगमध्ये आलेले तुम्ही संस्कार आहात. भविष्यात केव्हा जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल किंवा तुमची मुलं असेल तेव्हा त्यांना ते पाहायला मिळेल की हे आमची आई आमची आजी आणि कोणतरी त्याच्यामध्ये होतं. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. एक संदेश फक्त तुम्हाला भगवान बुद्धाचा मला द्यायचा. भगवान बुद्धाची एक गाथा आहे अकोची म्हणून आवडी म्हणून आरसी ते उत्पन्न येईल वेर देश न समज. भगवान बुद्ध असं म्हणतात की त्यानं मला मारलं त्यानं माझा अपमान केला त्यानं मला शिव्या दिल्या हे त्याच्या डोक्यातून जात नाही. त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं माझ्या भोवती असं केलं हे त्याच्या डोक्यातून जात नाही. भगवान बुद्ध असं म्हणतात त्याच्या अंतःकरणातलं वैर कधीही मरत नाही आणि ज्याच्या अंतःकरणातलं वैर मरत नाही तो माणूस असूच शकत नाही. तो माणूस अस्वस्थ असतो. इतका अस्वस्थ असतो की त्याला ते प्रत्येक वेळेला जाणवतं समोर माणूस आला का याने मला असं केलं होतं त्याने मला असं केलं होतं. हे जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातलं जात नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही. तर भगवान बुद्ध असं म्हणतात की समजा आता आपल्याला शुद्ध व्हायचं पण शुद्ध काय व्हायचं. त्या अंगाला भरपूर साबण लावलं म्हणजे शुद्ध होतं का. तेल लावलं म्हणजे शुद्ध होतं का. चांगले कपडे घातले म्हणजे शुद्ध होतं का. तर नाही. भगवान बुद्ध असं म्हणतात की तुम्हाला जर शुद्ध व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही सदाचारानं बांधलं पाहिजे. सदाचार म्हणजे काय तर सदाचार म्हणजे भगवान बुद्ध सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पहिले 5 शील पाळले पाहिजे. पानातिपाता आदित्यनाना कामेशिचारा मुसावादा आणि सुरामेरे हे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करणार नाही. कुठल्याही प्रकारचं समाजाला तोशीस लागेल असं कधीही वागणार नाही. भगवान बुद्धाच्या जवळजवळ 84,000 गाथा आहेत. एकच गाथा नाही. मी तुम्हाला काही वेळेला मी सकाळच्या प्रवचन किंवा व्याख्यानातून तुम्हाला मी ते सांगत राहील. पण भगवान बुद्ध हा असा एक महामानव आहे की ज्याने सत्य शोधून काढलं.
फक्त आणि फक्त सत्य शोधून काढणं. कारण आतापर्यंत कोणीही सत्य शोधलं नाही आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला नाही, कोणीच केला नाही. प्रभू रामचंद्र एवढा 7वा अवतार होता, पण त्या अवताराने सुद्धा अत्यंत वाईट कृत्य केलेले, अत्यंत वाईट कृत्य. पहिलं वाईट कृत्य हे केलं त्यानं की अस्पृश्य समाजाचा म्हणजे आपल्या मागासवर्गीय समाजाचा माणूस देवाची आराधना करतो, देवाची आराधना करतो, जंगलात जाऊन एकटाच ध्यानस्थ बसत होतो. आणि त्याच काळात ब्राह्मणाचा मुलगा मेल्याच्या नंतर तो ब्राह्मण पटकन प्रभू रामचंद्राकडे गेला आणि त्यांना सांगितलं की बाब रामचंद्रा, तुझ्या राज्यामध्ये वाईट चाललेलं आहे, त्या वाईट चाललंय म्हणून माझा मुलगा मेला. म्हणजे माझ्या राज्यात वाईट काय चाललं पाहिजे? नाही म्हणले चाललंय. म्हणले काय चाललंय? म्हणले एक शूद्र जातीचा माणूस परमेश्वराची आराधना करतोय आणि शूद्रांना देवाचं नाव घेण्याचा परवाना नाहीये. त्यांनी देवाकडे जायचं नाही, त्यांनी देवळात जायचं नाही, त्यांनी देवाचं नावच घ्यायचं नाही त्यांनी. म्हणजे असं कोण आहे? चला म्हणले तुम्हाला दाखवतो. तुम्ही जंगलात गेले तर शब्बूक नावाचा आपला माणूस होता, तर तो देवाची आराधना करत होता. एका पायावर उभं राहून हात वरती करून तो देवाचं काय त्या नावाच्या याच्याप्रमाणे काय नामस्मरण करत असेल. आणि प्रभू रामचंद्राला त्यांनी दाखवलं. प्रभू रामचंद्राला म्हटलंय बघ, तो माणूस शूद्र आहे आणि तो देवाचं नाव घेतोय, तो देवाचं नाव घेतोय, धर्म बुडला म्हणून माझा प्रोग्राम आहे. कारण धर्माचा मोठा अधिकारी कोण आहे? मी आहे. तरी माझ्या राज्यात जर कोणी बाहेरच्या माणसाने जर असं केलं तर माझा मुलगा मेल्याशिवाय मेला तो आणि त्याच्यामुळे तुला आता प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तर प्रभू रामचंद्र म्हणजे काय करायचं आता? तर म्हणले काय नाही, त्या माणसाला तुला मारून टाकायचं. मग प्रभू रामचंद्रांनी बाण धरला आणि बाण धरून त्याला मारून टाकलं. म्हणजे मला सांगायचा हा मुद्दा आहे काय की तो जो वेद मंत्र जो म्हणत होता तो मुलगा शब्बूक नावाचा मागासवर्गीय माणूस, तो जेव्हा वेद म्हणत होता, दोन गोष्टी मला या ठिकाणी फार स्पष्टपणे जाणवतात काय की इकडे वेदांपायी शब्बूकाचा शिरछेद केला जातो, वेदांपायी शब्बूकाला मारलं जातं आणि त्याच्यानंतर 12व्या शतकात 4 पायाचा रेडा मात्र वेद म्हणतो. किती मोठं हे आहे बघा. म्हणजे इकडे शब्बूकाला मारलं जातं आणि इकडे रेडा वेद बोलतो. रेडा शूद्रच आहे कसं पाहिलं तर रेडा शूद्रच आहे, परंतु इथल्या व्यवस्थेने आतापर्यंत तुमच्यापर्यंत खोटा इतिहास तुमच्याकडं आणून टाकला आणि तो खोटा इतिहास आतापर्यंत आपण करत राहिलो. जेवढे शंकराचे स्थानं आहेत, सोरटी सोमनाथ पासून कुठलाही जेवढे शंकराचे स्थानं आहेत ही सगळे भगवान गौतम बुद्धाचे स्थान आहेत. यांनी ती चोरली, ढापली, आपल्या लोकांना दम देऊन बुद्धाला संपवून ती ढापली आणि शंकराला बुद्धाला त्यांनी शंकर डिक्लेअर केला. तसं पाहिलं तर बुद्ध सुद्धा हिमालयातला, म्हणून यांनी हिमालयात काय टाकलं? शंकर हिमालयात दाखवला आणि तिथून तो सगळीकडे जातोय. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्या चळवळीचा त्यांनी अत्यंत निर्गुणपणे वाटोळ केलेला आहे. आणि म्हणून म्हणजे एका बाजूला जेव्हा शबूक मारला जातो आणि शबूक मारल्याच्या नंतर इकडं रेडा बोलतो, या 2 टोकं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा या 2 टोकामध्ये अत्यंत गैर आपल्याला दिसतं. आणि असंच इथल्या व्यवस्थेने अशा पद्धतीचे सगळीकडे अशाच पद्धतीचे त्यांनी अन्याय अत्याचार करून, बरं त्यांनी प्रत्यक्ष अन्याय अत्याचार केले नाही, त्यांनी अन्याय अत्याचार दुसऱ्याकडून करून घेतले. गावामध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा दंगे करणारे पोरं कोण असतात? गणपती बुडवल्या कोणाची पोरं असतात? गणपती बुडून मरायला कोणाची पोरं असतात? नाचायला कोणाची पोरं असतात? टिपरे धरायला कोणाची पोरं असतात? कावड न्यायला कोणाची पोरं असतात? आगेब्यात खेळायला कोणाची पोरं असतात? तिथं असं काही ते बांधलं पोरगं आणि तुमच्या पोरांना त्यांनी सगळ्या मागासवर्गीय सगळ्या त्या सगळ्या पोरांना देवाधिकाच्या पाठीमागे पाठवलं आणि स्वतःची पोरं कुठे त्यांची अमेरिका, इंग्लंड, इजिप्त, मलेशिया, थायलंड इकडे त्यांची नोकरी करतात. म्हणजे तुम्ही कुठेही बघा, म्हणजे हा दुटप्पीपणा. कधी ब्राह्मणांनी सत्यनारायण केलं का? नाही केलं. गणपती बसवला का? नाही बसवला. तो कुठे तीर्थाला जातो का? 4 धामाला जातो का? बोकड कोंबडं कापतो का? नाही ना. या सगळ्या गोष्टी 1.5 दिवसाचा काय गणपती बसवतात वाटतं काहीतरी त्याला ते 1.5 दिवसाचा का बसवतात?
पटकन पूजेला जायचं असं पैसा कमवायला, हे लक्षात घे. ते नाही की बरोबर आहे, समज नाही का बरोबर. आणि ते त्याची बायको, त्याचं पोरगण, त्याची बहीण, ते टाळगं गणपती बाप्पा मोरया पसंत, तो गणपती सुद्धा आपला आहे, लक्षात घे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा जो वंशज भगवान बुद्धाला गणपती म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? भगवान बुद्धाला गणपती म्हणतात कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये राज्य, जिल्हा, तालुका असा प्रकार नव्हता. तर हिला काय असायचं, त्याला जनपद म्हणायचे. जनपद काय, आणि गण म्हणजे 50 लोकांचा, 100 लोकांचा, 500 लोकांचा एक गण. गावाकडे तसं मन म्हणतो आपण, मन म्हणतो, खंडी म्हणतो, हे की नाही, तसं त्याला गण शब्द असायचा. आणि त्याचा जो प्रमुख असायचा त्याला गणपती म्हणायचे. मग भगवान बुद्ध कोणाचे गणपती होते, तर शाक्य संघाचे गणपती होते. मग भगवान बुद्धाला संपवण्यासाठी, लक्षात घ्या, भगवान बुद्धाला संपवण्यासाठी यांनी खरंच गणपती तयार केला. आणि तोही कसं केला, अत्यंत चुकीच्या मार्गाने केला, अत्यंत चुकीच्या मार्गाने केला. पार्वतीला आंघोळ करायची होती ना, पार्वतीला, त्याच्यानंतर फक्त संदेश तुम्हाला देतो आपण निघायचे. पार्वतीला आंघोळ करायची होती, पार्वतीने अंगाचा मळ काढला आणि तिने त्याचा माणूस बनवला, बरोबर ना. आणि त्याला सांगितलं मला आंघोळ करायची, तू दारात थांब. हा शब्द लक्षात घ्यावा फक्त, गणपतीच्या संदर्भात हा शब्द फक्त लक्षात ठेवा. मला आंघोळ करायची, तू दारात थांब. शंकर कुठे गेला, कुंडलं बाहेर काय. नंतर शंकर कुंडलत आला, परत आलं त्यांनी काय पाहिलं दारामध्ये, पोरगा पाहिला. पोरगा पाहिलं तर म्हणा तू कोण रे, मला मी चपल गणपती आपले. शंकरला प्रश्न पडले, इथं काढलं नाही, मी कसं आले, तिथं माझी पैदाईच नाही, आलं कुठून काय. मग त्या दोघांमध्ये थोडस शाब्दिक चकमक झाली आणि त्याने काय केलं, त्याला लगेच मारून टाकलं. आणि नंतर केस वाळीत बाथरूम मधून त्या टाकला नाणी, तिच्यातून हिकून बाहेर आली पार्वती. ती म्हणजे देवा हे चुकीचं केलं तू, पोरगा आपला होता. त्याला प्रश्न पडला, आपलं म्हणजे नेमकं कोणाचं काय. म्हणलं मग आता काय करायचं, म्हणजे आता काय नाही, बाहेर जा, पूर्व दिशेला जा, आणि जो प्राणी दिसत त्याला मारायचं, त्याचा मुंडका आणायचं. आता त्याला हत्तीच का दिसला, लक्षात घ्या, हत्तीच का दिसला, हत्ती हे आपलं प्रतीक आहे. गौतम बुद्धाचा जन्म होण्याच्या अगोदर त्याच्या आईच्या स्वप्नात कोणता हाती आला होता, हे लक्षात घ्या, हे आपलं आहे सगळं. यांनी कसं अपभ्रंश केला, याचा अर्थ एक लक्षात घ्या, जेव्हा पार्वती ही सांगते मला तुम्हाला तोच संदेश फक्त द्यायचा आहे, तोच संदेश द्यायचा आहे. पार्वती जेव्हा आंघोळीला आतमध्ये जाते आणि गणपती कुठे असतो, बाहेर असतो. पार्वती ही आदिमाई शक्ती आहे ना, आणि शंकरांचा तिसरा डोळा उघडला तर सगळं जळून जाईल. खरं तर शंकरांना त्या टायमाला फक्त डोळा उघडायचा होता, पण तुम्ही असतं ना ते जागेच हातीचं बसायची पाळी नसते. पण एक संदेश याच्यातून आहे की त्याही वेळेला जर पार्वतीला आंघोळ करताना जर मुलगा तिथे ठेवावा लागतो, याचा अर्थ पार्वती सुद्धा त्या काळात सुरक्षित नव्हती. ती सुद्धा बलात्कार करण्यासाठी इतर कोणी टपलेले होते, हे लक्षात हे आपण लक्षात घ्यायचं असतं की त्याही काळात महिला सुरक्षित नव्हती. आजही नाही, ब्राह्मणांच्या काळातही नव्हती. म्हणून सावित्रीमाईंना पाऊल उचलावं लागलं, जिजाबाई साहेबांना पाऊल उचलावं लागलं, मनकर्णिकेला पाऊल उचलावं लागलं. आणि शेवटच्या क्षणामध्ये रमाईला एक वेगळं पाऊल उचलावं लागलं, तुमच्यासाठी मी मेले तरी चालेल. रमाईला सुद्धा एकदम असं ध्यानात ठेवलं होतं. परदेशात नवरा असताना तिच्या पोरला दूध नव्हतं म्हणून ती दूध मागायला गेली होती एका माणसाला, पैसे नाही. पहिलं दूध दे आजचे दिवस, साहेब आल्यावर पैसे देईल. तेव्हा तो काय म्हणला होता की परदेशात गेलेल्या नवऱ्याच्या बायकोला जर पोराला जर दूध नसेल तर अशा नवऱ्याला सोडून दे, आणि तू अजूनही चांगली आहेस, दुसरा नवरा कर. तर तिने उत्तर दिलं होतं की तुला कळणार नाही माझा नवरा कशाला गेलाय, माझा नवरा कशाला गेलाय तुला कळणार नाही. या देशातल्या लेकरांना भाकर द्यायला, त्यांना कपडा द्यायला, त्यांची अस्मिता जागा करायला, त्यांना वाचा फोडायला, नुसतीच वाचा नाही तर इथल्या आईच्या पोटात असणाऱ्या बाळाला, तिच्या गर्भाशयाला सुद्धा वाचा देण्यासाठी माझा नवरा 7 पल्याड गेलाय. तो आल्याच्या नंतर मी तुला क्रांतीनं उत्तर देईल. या स्त्रिया ज्या होत्या ह्या आपल्या सगळ्या आदर्श आहेत, आपल्या सगळ्या आदर्श आहेत. म्हणून आमच्या पुढे आदर्श कोणाचा असावा, आमच्या पुढे आदर्श कोणाचा असावा.
घरामध्ये जर गणपती लावला तर किंवा तो देवा मोठमोठे ते गांजा फुटणारे वगैरे महाराष्ट्र संत आहे त्याचा फोटो लावला तर ते पोरगं विचारेल का तुम्हाला आई हे कोण आहे तुम्ही सांगणार गजानन महाराज आहे तर त्याच्यात तुम्हाला चिलिंग काय मग समजा उद्या पोराने बिडी दिली तर तू काय म्हणणार नाही असं होतं करायला पाहिजे अब तो सांगणार पोरग घरात तिथं चिली मोडते त्याला ठरवलं तर त्याला हार घालते मी नुसतं बिडीच दिलं तर म्हणून आपल्या पुढे काही काही चुकीचे प्रतीक त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्या प्रतीकाला आपण कधीही बळी न जाता त्या प्रतीकांना बळी न जाता आमच्या पुढे ज्या ज्या महामानवांनी विचार दिलेला आहे ज्या ज्यांनी विचार सगळेच आपले पुरोगामी विचाराचे नव्हे तर समाज सुधारक मग ते लेखक असतील ते कवी असतील ते विचारवंत असतील ते राजकीय असतील ते अधिकारी असतील ते कोणी असू द्या त्या सगळ्यांनीच आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न केला आपण सुधारलो की नाही याचं उत्तर आपण शोधायचं नमो बुद्धाय जय भीम या ठिकाणी आज धम्म आम्ही येते बाबून सरात म्हणजे आनंदराव ते नगरमध्ये विरा याचं बाबून सर परिवर्तन काय असा एक नेहमी प्रश्न मला पडला हे काल धम्म अभियानची सभा झाली सरांचे फोन चालू होते ते फोन म्हणून आणि पंकज जो सकाळी झालायचं पंकज जरा उभा राहा दादा तुम्ही उभा राहा मी भिंगार दिले जात आहे आणि हा पंकज लोखंड माझा भाऊ हा सकाळी 7लाच आपल्या सिव्हिल आहे पुण्यावरून येत असतात पंकजला म्हटलं पहिलं जा नाश्ता वगैरे सुचेल तुम्हाला आणि मग ती सभा पाहिजे पंकजनं ऐकली मला फोनवर ऐकवत होता सरांचं भाषण चालू ते आवाज माझ्या कानी पडत ऐकू येत नव्हतं काय बघ पण एक धारदार आवाज आहे धारदार विचार आहे सरांचा तो कानी येतो आम्ही गोंधळलेलीच माणसं दादा दादा हो दादा ऐका ना गरीबाचं लेकरू एकदम शब्द ऐकून सरांचा आवाज ऐकू येतो असं वाटलं पुण्यावरून पटकन जाऊन तिथं बस पण तिथं बसलेली माणसं साठे सर सीताताई सोडल्या रत्नमाला वाघमारे मॅडम सोडल्या निवडत काही माणसं सोडली तर ती माणसं बुद्धाला दफन केलेली माणसं सर मी माफी मागतो बरोबर का बोल ना म्हणजे सगळं पाळायचंय पंचशील त्रिसर फक्त अनंतात तेवढं सुरानिरे मज्जाचं बोलत जाऊ नको असं म्हणणारे काही माझे मित्र आहेत मग अशा एका मंगल ज्या विचारपीठावर आम्ही कधी त्याला व्यासपीठ म्हटलं नाही त्या विचारपीठावरती बुद्धाबरोबरच काही शुद्ध माणसं शुद्ध करून काय अशुद्ध माणसं बसतात तेवढी धम्म अभियान मागे येते साठे जर मला मागच्या वर्षीचा किस्सा आठवला ज्यावेळी सर्व तुम्ही अतिशय त्रागत तिथं आलं आनंतर सभाही नाही झाली जेवणाचं खड्ड्यात गेलं पण सभा सुद्धा नाही झाली अतिशय वाईट आणि आपण मोजक्या माणसांनी काही सभा घेतली जागेवर आणि त्या सभेमध्ये मी गुरु गोविंद सिंगाचं कोटेशन दिलं वाक्य वापरलं 1.25 लाख से एक लढाऊ नाही करता येईल चिड़ियों से मैं बाज लड़ाऊं लोमड़ियों से शेर 1.25 लाख से एक लड़ाऊं तो वह नाम गुरु गोविंद सिंग आजही ती भूमिका टाळली कालची 500 माणसं आज 50वर आली पण ही 50 माणसं भीमा कोरेगावचा इतिहास लिहिली माणसं त्यातले आपण मला अभिमान आहे पहाटे 4 वाजता उठून ताईचे पावलं म्हणलं गेलं पाहिजे पंकजला म्हटलं सर गेलेत का नाही म्हणजे आहेत चला आम्ही का सांगतो धम्म अभियानाचा एका पेचात असलेल्या समाजातला मी माणूस आहे जात नाही म्हणून एकीकडे सगळ्या अंधश्रद्धा पोतराजकीपासून त्या तथाकथित हिंदू धर्मातलं अतिशय हिनपणाचं वागणुकीचं एक स्थान ज्या समाजाला कोणी जवळ घेत नाही असा एक समाज जो अज्ञानात पिचलेला आहे आणि जो समाज सगळ्या अंधश्रद्धा आज तो समाज संघाच्या हातात आहे भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली मनोहर भिडेने मोठ्याने केली आपल्याला नवल वाटतं आपल्या आई वडीलवरती अत्याचार करायला माग आणि महार दोन्ही समाजातलीच बरोबर
हे कदाचित बालू सरांना द्या होते काय असं आपली पोरं संघाकडे चालली चुकतंय कुणाचं. माझा पेच असा आहे ज्या धर्मात जन्माला आलो ते जवळ घेत नाही आणि धम्माकडे यावं ते इथं जातच का. जन आक्रोश मोर्चा झाला बौद्ध समाजातला पोरगा मारला ताईन आम्ही खांद्याला खाऊंडा लावून मार सर आपण चाललो मोर्चाला. तेवढ्या पुढाऱ्यांचं एक टोळकं आलं तर हे जैन गायकवाड वगैरे आहे आणि पंकज आपण होतो मोर्चाला. शिवगाववरून 101 कार्यकर्ते मातंग समाजातले त्या सभेला आणलेले मी आणि ताई समोर घडलेला किस्सा संध्या मेळेसमोर घडलेला किस्सा भाई क्षेत्रे माझ्यासोबत पुढारी तिकडून आल्यामुळे मांगा आले मांगा काय मांगा तडा बसला जबरदस्त तडा गेला. पण तडा गेला तरी बुद्धावरची श्रद्धा कमी नाही तो विचार कमी होतो. कारण मी नेहमी म्हणत आलो सभेत की बौद्ध समाजाने बुद्ध घेतला 1956 साली. त्याच्या आधी अशोक सम्राटापासून परंपरा आहे पण नंतर आठवण आली 56 साली. पण आम्ही तर जातीनच स्वतःला आबूज मांडणारी माणसं आम्ही मान म्हणतच नाही. हे आजही जातो आबूज जाऊ का धम्माचं कमळ आहे ते ज्याला पाली भाषेत आबूज म्हटलं जातं आणि वी आर प्राऊड ऑफ दॅट. किती परंपरा आहे. कधीतरी बुद्धाने आम्हाला छातीला लावले कधीतरी माया दिली आम्हाला की आजही देतो बुद्ध. सणाला तिथं जातो आम्ही आधी मायाची ज्यावेळी घटस्थापना होते आधी माया कोण जाणार धर्मात जाऊन तपासा. गणसत्ताक राज्य कुठे आहे जरा धर्मात जाऊन तपासा. हा शंकर कुठून आला जरा तपासा. गणपती कुठून आला तपासा. यांचे सगळे देव तपासा सगळे आमचे चोरले सगळे धम्मात. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी कळालं ज्यावेळी धम्मा अभियानमध्ये आलो निघायचं धम्मा अभियान परिवर्तन हे झालं. बसलेल्या सगळ्या भगिनींना सांगायचं सीताताई तुम्हाला आणि बाबू सरांना विलाससाठी सरांना स्पेशल आमंत्रण आहे धम्मा अभियानच्या सगळ्या टीमला महाराष्ट्राच्या. डिसेंबर महिन्यात माझ्या मुलीचं लग्न होतं. तिचं नाव मुक्ता तिने MCA केलं आणि कॉम्पिटिशन सांगितलं. पोरीचं लग्न गायकवाडाबरोबर होते ना आणि सर म्हटले मीच लागले हो सर मंगल परिणाम व्हायचा आहे डिसेंबरमध्ये. या नगर जिल्ह्यातला मातंग समाजातला पहिला मंगल परिणाम इथं होणार आहे. मंगल परिणाम शब्द वापरला तिथं बाकीचा शब्द कुठं आला विधीच आला नाही. 2 विधी पार पाडीत एक बुद्धाला आठवण केली आणि दुसरं बाबा महात्मा फुलेंना आठवण दोन्ही पद्धतीने सत्य. माझी सहज म्हणली सीताताईच्या पेक्षा सिनियर आहे माझे वयाने खूप. मला बाबा बाबाकडे गेलंच नाही मला त्याची आहे का बायकोला म्हणणारे तू तिथं महिला समुपदेशन केंद्रात काम करते ती नवरा बायकोचं भांडणं सोडवते सर. काय म्हणलं किती पोरी येतात मी रोज पाहतो 20, 25, 30 वर्षाच्या पोरी येतात. म्हणलं इथं कुंडली पाहून लग्न केलेल्या किती बिगर कुंडलीच्या किती. ती 99% मुली ह्या कुंडली पाहून लग्न केलेल्या आहेत आणि त्यांचे घटस्फोट आहे. शेवटी माणसानं सदाचारी व्हायचा माणसाने शिलाचं आचरण करण्याचाच प्रश्न आहे धम्म आचरणाचा प्रश्न आहे. माझ्या आमच्यातलं जे परिवर्तन आहे हे बागोल सर आपण दिलं. सीताताई ज्यावेळी समजून सांगतात त्यावेळी येत इथं बसलेल्या प्रत्येक माणसात माझ्यात ती लायकी नाही इथं बसायची पण सर सर असं आहे हे बोललं पाहिजे कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे मला. कारण माझं घर मी बौद्ध करायला निघालो पण माझं खटलं अजून करता आलं नाही. अजून तुमचा माझा पेच असा आहे की आम्ही आमच्या शहरात जिथे जिथे आम्ही राहतो ना समाजाच्या मिटिंगा लागल्या की आपण म्हणतो आपले मोहल्ले आपल्या मोहल्ल्यातले कार्यकर्ते बोलवा तर महाराचे मोहल्ले बोलायचे मांगांनी मांगाचे मोहल्ले बोलायचे हे विभाजन खूप खतरनाक सुरू आहे. बाबासाहेबांची चळवळ पेचत आहे बाबासाहेबाचा विचार पेचत आहे. पण ज्या रीतीनं बाबासाहेब म्हटले की माझ्या विरोधकांना माहीतच नाही त्यांना वाटलं मी जमिनीवर पाय रोवून उभा आहे
पण त्याला हे माहीतच नव्हतं की जमिनीच्या खाली पाय उभं आहे, गाडून स्वतः उभं आहे. म्हणून तर बाबासाहेब धम्म या जगातून हलू शकणार नाही. माझी विनंती आपल्याला अशी, थोडंसं आपण जातीच्या पलीकडे जाऊया, थोडंसं आणखी पुढं जाऊया. हा होत नाही, सरांची आमची चर्चा असते. हा 2 समाज तरी सोयरे व्हा एकमेकाची मागं मारत, तिसऱ्याचं नंतर बघू. पण हे जात तोडायचं काम काल अजय साळवेंना पुरस्कार दिला आदर्श कुटुंबाचा. अजय आमचे गुरु आहे, साठी सरांनी एकत्र फाईट केलेली माणसं आहोत. अजयरावचं काही पटत नाही, पण भीमा कोरेगावमध्ये 100-200 बाया घेऊन त्या बायांची इज्जत राखण्यासाठी लढणारा अजयराव काय हक्का सोडून निघलेला, सगळ्याचा मारा झालेला अजयराव. आणि सांगत होता बघा आनंद आपल्या आया बहिणीची कशी इज्जत काढली, मग आम्ही जेव्हा तो करून तो लढा माणूस. पण धम्माभिने चांगलं केलं असं सीताताई, एका मागाची पोरगी सून म्हणून त्यांनी अरेंज मॅरेज केलंय. या शहरातला जात तोडलेला पहिला कार्यकर्ता अजय साळवे बरोबर, जो खरा विचार मी म्हटलं आज सोयटा झाला आणखी जवळ तर हे थोडंसं आपल्याला करावं लागेल. त्या रीतीनं आपण सगळे जाऊया एवढीच विनंती करतो. गुरु समोर फार बोलणं बरं नाही, कारण गुरु कधी चिमटे घेत जाता आता फक्त एक आहे, बाबना घरी लिहून सांगा मारा घरी. तुम्हालाही माहित नाही का मावशी काल लक्ष्मीबाईची गाणी करून ठेवलं आम्ही सोडलेत का मराठी घरी गाणं मांगा मारा घरी गाणं असतंय. बाबासाहेबांची फक्त आठवण काढून जाते, पण तुम्हाला साध्य व्हावं. सीताताई आवाज देऊ नये. बाबासाहेब कसं होतं मला दिसलेलं बाबासाहेब नाही, मला दिसलेलं बाबासाहेब मी सांगणार आहे ताई. गाणं ऐका फक्त कसं. हा मला बाबासाहेब कसे दिसले. एक शायर कवी म्हणून चांदण्याची छाया कापुराची काया, चांदण्याची छाया कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता. मुकेत का मुकेत बसले. माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देतो तसा आईचा उभारा घेतो तसा, आईचा उभारा घेतो तसा, आईचा उभारा घेतो तसा. भीमाई परी चियापियावरी, भीमाई परी चियापियावरी, पंख पगडाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता, लोपली निराशा, लोपली निराशा आता, लोपली निराशा, लोपली निराशा आता, लोपली निराशा. 4 कोटी मध्ये विकासाच्या आधी तुझं येतो मावशी, गाण्यातलं 4 आहे पण तुझं 7. आता झाले 50 कोटी. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी